सो तर नमस्कार गाईज, माझं नाव सुदेश, मला माहिती आहे आणि तुम्ही पार्टी बिल्डिंग बघू शकता की मी आलो मुंबईला आणि आज आहे 31 डिसेंबर. सो तर वर्षाचा शेवटचा दिवस. सो तर मी माझ्या शाळेतल्या मित्रांना फोन केला आणि सकाळीच आलो मी आणि कसं काय काय झालं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि ऐकायला भेटेल. मी कसा आलो, काय आलो, प्रवास वगैरे. सो तर तुम्ही व्हिडिओमध्ये जुळून राहा आणि आता त्यांचाच फोन यायला लागला आहे. सो तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, काय होते कसं होते आणि खूप मजा येणार आहे. सो तर बघत राहा व्हिडिओ. सेट आलो हां काय काय अच्छा 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 सांग सांग हाय येतोय वगैरे. नाही नाही जाऊ दे बाबा, नको बाबा. सूरज आणि सप्तीसकर म्हणजे ठाण्यातला मित्र माझा वाट बघतोय तिथे माईम स्टेशनला. सो तुम्ही चाललो त्यांच्याकडे आता आणि बघूया काय बोलतं ते. ऑलरेडी फोन केला होता, फोनवर 4 शिवाय केलं मी पण असं काहीतरी झालं ना की वेळ झाला ॲक्च्युली आम्हाला. सो तर बघूया आज कुठे जातो आम्ही आणि फिरतो कुठे कुठे आणि काय काय होतं दिवसाभरात ते सगळं सांगतो तुम्हाला. व्हिडिओमध्ये जोडून राहा. चला भेटूया स्टेशनला. तिकीट काढली आहे, तिकीट बघू शकतो तुम्ही. तिकीट काढली आहे, निघालो आम्ही दादरला. भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडे त्यांच्याकडे. हा बघा, हे बघा, हे बघा, हा बघा, हा बघा. आत आत ह्याला व्हायरल करणार आहे. फॉर्म भरलाय काल. काय भरलं फॉर्म भरलाय काल. कुठचा? अरे याचा नगराध्यक्षाचा. सो तर आम्ही आता खाली आलोय गाईज. तिकीट काढतोय. 60 रुपये झाले तिघांचे. आणि इकडे नेटवर्क इश्यू दाखवत आहे. बघूया काय बोलते. कोणाच नेटवर्क नाही, फक्त VI ला नेटवर्क आहे इथे. हे वायफाय ऑन कर ना, वायफाय आहे ना इकडे. मेट्रोने वायफायची सोय केली ना. हा केली. सूरज भाऊ फुल कन्फ्युज झाले. वा भाई, आपण तिकडे इकडची खबर ठेवतो. कनेक्ट पण झाला. पुणेवाले होते. दुसरं काय डाउनलोड नको करू फक्त. भाई 49 बॉम्ब फुटल. ट्रेन गेली आणि अशा प्रकारे सक्सेसफुल झाले. पेमेंट ते तिकीट आत उभारते की नाही. पकड. अरे घे नंतर. पकड तर ठेव. अरे नंतर. अरे किशोरून पडतात नंतर मग. पकड हेड्याच्या आळे. दारू. सो तर बघा, भाऊने पैसे पण नाही घेतले. ट्रेन चालले म्हणतात. तर काहीच बघा, हा कसा पळायला लागलाय. आम्ही नीट ठेवतो पाय ना तर पडू. नाही पुढे. तर सूरजला कसं वाटतं बघून मेट्रो स्टेशन फर्स्ट टाइम आला तू? नाही मी मुंबईच आहे दादा. हां, मला वाटलं तुम्ही फर्स्ट टाइम येत होते. माझं तर सेकंड टाइम आहे, कारण की मी फर्स्ट टाइम येऊन गेलो. नाही हो, मी फर्स्ट टाइम आलो होतो, पण मी तिकडे जी सांताक्रूजवाले ना तिकडची गेलो होतो. इथे नव्हतं आलेलो. इथे म्हणावं तर त्या माणसाचे उपकार बघा तिकडे चाललाय. त्या माणसाचे उपकार असावेत आणि आम्ही इथे आलो. उपकारवाला माणूस कुठे होता? हो उपकार. ट्रेन इथे थांबणार आहे असं वाटत पण स्टेशन आहे म्हणून ना. हां हो ना, असं वाटतं. स्वर्ग आई इथे थांबणार आहे येऊन गाडी. स्वतः बघूया आपण. धडाधडीचे कार्य करते मोठी लढाकडे. स्वतः तुम्हाला कसं वाटतंय सर की तुम्ही आलात? खूप बरं वाटतं. भाऊ इलेक्शनला उभं राहिला. भाऊला वोट द्या. भाऊचा निशाणी काय आहे? आपल्या इम्रान हाशमीसाठी 2 शब्द बोला. तो नाही आता गावी येतं. आणि तू आपण सांगा घरात 2 शब्द. कॉर्पोरेट साईडला जायचं. कफरे साईडला नाही, कफरे साईडला होत नाही. गँगस्टर सारखी एंट्री करायची. दोन्ही दरवाजे एंट्री केली आतमध्ये.
बाहेर जातं. काय तू चांगली व्हिडिओ बनवतो, ह्यांचे देईल तो बनवायला, ब्लॉग बनवायला देईल. बिंदास. सही आहे. आणि सूरजने काल बसलं बसलं भाई एकदम असं उत्तम असं स्केच काढलं आहे गणपती बाप्पाचं. बघा हे आर्ट आहे आणि हा आपला आर्टिस्ट आहे. भाऊला 2 थंबनेल देऊया आपण. हे पण ट्राय करतो तो मध्ये, त्याच्यावरती ट्राय करतो तो. आपलं ऑटो डेस्क आहे, ओके ओके. त्याच्यावरती ट्राय करतो तो. भाई बसल्या बसल्या भाईचं डोकं काय चालतंय बघा, तुम्हाला कळतंय ना. भाऊ पण फॅन झालाय रणवीर सिंगचा. भारी याला बोललो माझे पिक्चर तर घेऊन थांब जाऊ. होळीला बोललो आपण गाईज. गाडीला होळी ॲक्सेंट चेंज झाला ना थोडं इकडे आला. पुण्याचा तवा आहे ते. पडलो असतो आता मी पण. बोल रे. तर आम्ही आता वरलीला उतरलो स्टेशन बघू शकतो तुम्ही. आणि मस्त एकदम बोलतात ना की छान वाटतं. छान म्हणजे एकदम असं वाटतं की आम्ही एसी उडी फुल आहे ना इकडे की बाई कोळंबी नाही हे असतं ना आपलं तीळ नाही नाही मास्कीळ खजूर खजूर नाही रे, काय बोलतात त्याला ते हे चामखीळ. खारीक. खारीक आहे ना त्याचं हे होय, खारीकचं मनुका. अनमोनिकाचं तीळ होय. आपल्याला नाही तांबीळ होय. चामखीळचं तीळ होय. तिळाचं का तिळाचं काय तेल होय. स्वतःची थंडी येते. आणि हा भाईसा बघा एवढा पळतोय ना, फुल व्हाईट शर्ट घालून ना. हा आमचा ठाण्याचा यश आहे. हे यश पाठी बघ जरा. हे यश यश बाय. एवढी मोठी हे टी व्ही लाव ना, सबस्क्राईब करतो तुझ्या घरी. हावाला लाव ना टी व्ही. एक दिन हम लोग ये टीवी लगाएंगे. फार्म हाउस पे हमारे, जैसे सलमान भाई का फार्म हाउस है वैसा हमारा फार्म हाउस. 4 जन मिलके एक फार्म हाउस खरीदे. पता नहीं पुणे का है ना वो. हे काय बोलली मला ती सर बोलली. क्रिस का गाना सुने का. इरिस का गाना सुनेगा. इरिस का गाना सुनेगा. सुनेगा सुनेगा सुनेगा. सुनेगा. इरिस का गाना. तर आमची अशी चेडीजाळी चालूच राहणार आहे, कारण की आमच्या अजून जीवनामध्ये मस्ती ना तर काय नाही आहे. आणि मस्ती बरोबर असे कार्टेन आहे ना सोबत, तर मजा नाही जीवनाची. तर काहीच आम्ही आता तुम्ही बघू शकता एक्वा लाईनला आलोय. कुठे गेला तिच्यामध्ये आम्ही आलो एक्वा लाईनला, तुम्हाला दाखवतो. एक मिनटं थांब. हे वळली आहे. कोणी लहानपणी हे मिस केले. हे लहानपणी आम्ही पण बनवायचो, ओल्ड मॅन म्हणायचं याला. तर हे बघून जुनी आठवण ताजी झाली. आणि आम्ही असताना ना कॉलनीमध्ये असताना बनवलेलं, लहानपणी असताना खूप बनवलेलं, चाळीत असताना बनवलेलं. सूरज तू बनवलेलं. हा आम्ही बनवलेलं. आणि रात्री त्याला हे करायचं, काय करायचं, जाळायचं. हा. आणि काय करायचं, जाळून टाकायचं रात्री. हा मस्त आहे. शर्ट बिर्ट भारी केले. मास्क लावलं पाहिजे त्याला. आम्ही सँटा बोलायचं. एकदा त्याला ते 6 माळा बिल्डिंग मध्ये ख्रिश्चन आहे पोरगा, त्याच्यात हातामध्ये मडकं दिलं होतं. बाप भेंडी आला. आणि काय करतं भेंडी. लोकांनी तर आहे ना अंगावर टाकायचं. नाही अरे तो कसा ख्रिश्चन होता ना, त्याच्यामुळे सँटा क्लॉजला मारतात ना. आणि भेंडी ते चेहरा बिरा लावून त्याची किरडी
उचललं आणि त्याच्याकडे हातात मडकं दिलं आणि त्याचे पप्पा आले समोर. आणि आम्ही तो दोन म्हणतो, "क्या कर रहे?" आणि आम्ही दोन बनवलेले दोन, एक छोटा घेऊन फिरायचो, जागोजागी जाऊन चंदा मागायचो आणि त्या पैशाने पार्टी करायचो त्या थर्टी दिवशी वाजायची पण direct खूप मजा यायची. ते दिवस वेगळे होते, आता दिवस वेगळे कारण की सगळे आता आपापल्या कामाला लागले, सगळे आपल्यातले सेटल झाले. काहींचे लग्न झालं, काहींचे लग्न पेंडिंग आहेत. अरे सगळ्याचे लग्न पेंडिंग आहे, फक्त नाही मुलींचे लग्न नाही झाले. त्यामध्ये मुलींचे लग्न झाले, मुलांचे पेंडिंग आहेत. पण आमचे जेवढे खास मंडळी आहेत त्यांचे तर बाकीच आहेत. बघूया कधी करतात लग्न. इसका कोणाला फोन करतोय बघून घ्या नंबर. पकड 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 पाच त्याला आता. तर आम्ही आता चाय घेतो. हम नहीं सुनेगा, तुम सुनेगा. तुमको ये गाणं सुनतो. तर आलोय गाईज, समोर तुम्ही बघू शकता वर्ली सिफेस आहे एकदम ऑपोजिट साईडला. एकदा झूम करून दाखवतो तुम्हाला. बघूया, फिरूया तिकडे, थोडंसं एन्जॉय करूया आणि मग टाईम झाल्यानंतर बघूया घरी निघूया. टायमिंग 30% सगळ्यांकडे पार्टी आहे. आज जाणार आहे ठाण्याला, ह्याची पार्टी आहे. आज आणलेलं आहे पार्ल्याला, ह्याची पार्टी आहे. आणि आपली घरी पार्टी आहे. बघू शकता हा वरळी नाका आहे ना, हा वरळी नाका आहे. आणि आम्ही पोचलो आता सीफेस साईडला. बघू शकता, कोण आलं नसेल तर या आणि बघा लवकर या. भारी बनवलं इथे, अपग्रेडचं काम चालू आहे अजून पण बघू शकता तुम्ही इकडे. आम्ही आलो आहे 2 वाजले सध्या तर. सो तर आपण जाऊया. स्वतः सूरज, कसं वाटतं तुला आल्यावर इकडे? छान वाटतंय. असं वाटतंय कसं वाटतंय? की एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी आलोय. कुठल्या ठिकाणी आलोय पण? ठिकाण मला ना ठाऊक होतं, Expectation नव्हती. तिकडे पण आणि आपल्या ठाण्यातला भावाला, ठाण्याचा वाघ, तुला कसं वाटतंय? ठाण्याचा ढाण्या भाग. कसं वाटतंय? बरं वाटतंय. तर इथून एंट्री आहे खाली यायची आणि इथून ते ज्यांना व्हीलचेअर असेल ते इकडे येऊ शकतात. आणि बघा हा बघा भाईला फोटोचा क्रेज आहे. भाऊ बसला इकडे, 2च मिनटं आलं तर बघा एवढी मोठी एरिया इकडे. सो तर आम्ही आलो आहे आता वर्ली सीफेसला. नवीन बांधलं आहे, बांधकाम वगैरे भारी केलं, एकदम फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं फील होतं आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो. बघा हा बसला इथे जाऊन, उन्हामुळे सूरज चालला आहे. हे बघा कसला भारी नजारा आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि हे आहे नवीन कोस्टल रोड बांधलेला. आणि वर्ली सीफेस आपलं जुनं होतं ते नवीन कन्स्ट्रक्शन केलं आहे. सो तर आता आम्ही फिरतोय. थोडे खाली फोटोशूट झाले अंडरग्राऊंडमध्ये. आणि इकडे फिरायला खूप भारी वाटतं. ऊन आहे त्यामुळे नाही, पण ऊन तर असणारच ना काहीच दुपारच्या वेळे तर. आणि संध्याकाळच्या वेळी खूप भारी असणार इकडे. तुम्ही बघू शकता अजून इकडे खूप काही बांधकाम बाकी आहे. ते सगळं झाल्यानंतर खूप भारी होणार आहे वर्ली सीफेस. आणि तुम्ही पण इकडे येऊ शकता. तुम्हाला चालण्यासाठी जागा आहे, चिल करण्यासाठी जागा आहे इकडे. अजून खूप काय ॲक्टिव्हिटी करू शकता. सायकलिंगसाठी पण जागा आहे तुमची, तुम्हाला इकडे करू शकता तुम्ही सायकलिंग. आणि फिरण्यासाठी तर उत्तम जागा आहे. संध्याकाळी येऊन बसू शकता, थंड मस्तपैकी समुद्राच्या हवा गार त्याची म्हणजे फील घेऊ शकता. तुम्ही ऑफिसमध्ये स्ट्रेस होऊन आला असेल, तुम्हाला बघायला भेटायला वगैरे बसायला भेटली, तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल तर तुम्ही येऊ शकता. बाकीचं कसलं टेन्शन नाही, मस्त जागा आहे. नक्की या, नक्की विजिट करा. आणि हे बघा यांचं काय चाललं आहे. काय बोलले इकडे? होय काय बोलले मला इकडे बघा. काय बोलले? स्वतः सूरज, इकडे आल्यावर कसं वाटतं तुला? पालायम पालायम दुष्कृत पालाय. आणि सुद्धा तुला खूप बरं वाटतं. खूप बरं. सायलेंट किलर छान वाटतंय या गोजीरवाण्या घरात. अच्छा है. स्वतः तुम्ही ऐकलं आता, यांना कसं वाटायला लागलं? मला पण खूप भारी वाटलं आहे. शेवटचा दिवस आहे आज वर्षातला. आम्ही आजचा दिवस एन्जॉय करणार आहे. आता उद्या सगळे आपापल्या कामावर असेल ती माहिती नाही, तर तरी पण आजचा दिवस जेवढा सेलिब्रेट करता येईल तेवढा करतो आम्ही. आणि आता बघूया कधी भेटणार आहे आपण. स्वतः आम्ही एन्जॉय करतो.
थोडे फोटोशूट करतो आणि मग घरी कधी निघतो ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. एंडमध्ये बघत राहा, तुम्हाला नंतरच करणार सगळं काय काय होणार ते. तर मंडळी आमचं फोटोशूट व्हिडिओ शूट सगळं झालेलं आहे. सो तर आम्ही आता निघालो आहो रिटर्न घरी, कारण की प्रत्येकाला आपापल्या घरी जाऊन होतं. थोडा फॅमिलीला टाईम द्यायचा, मित्रांना टाईम द्यायचा. तो आता जस्ट काहीच तुम्हाला आहे ना, हा व्हीलचेअर घेऊन जातात नाही, या जागा घेऊन चाललेला आता. रिटर्न शिडीने गेला वरती. म्हणून म्हणतात घाई कधी करायची नसते. अति घाई संकटात नाही, पण याला संकटात नाही नेलं, व्हीलचेअर नेतात तिकडून नेलं त्याला. कसला पळतोय बघा काहीच तो. खूप रॅपिडमध्ये पळतोय तो काहीच. सो तर आता आम्ही काहीच निघालो घरी आणि आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बघूया कधी भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये, कधी होतो आपण. आज तर 31 आहे. सो तर 31चे खूप जण एन्जॉय करतात लोक. काही लोक देवदर्शनाला जातात, काही लोक आपल्या फॅमिलीबरोबर फिरायला जातात गोव्याला. कुठे कुठे म्हणजे लोकांचा आपल्या मनाचा प्रत्येक प्रश्न असतो आणि आपापली आवड असते जायची, ते जातात तिकडे. पण सध्या आता आम्ही तिघं आहोत वर्गमित्र. सो तर आम्ही आलो आपल्याकडे, जिकडे मुंबईत नाही फिरलो तिकडे आलो फिरायला. आणि दम लागलो काहीच त्याला. तो बघा ना केवढा रॅपिड पळायला, तर बघा तो बघा. आणि हा मजनू भाई, हा तर लागूच झाला इकडे. काय बोलणार आहे या मजनूला. स्वतः काहीच आम्ही निघतो आता घरी. बघूया नेक्स्ट ब्लॉग कधी होतो, लवकरच घेऊन येईल. व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा यार गाईज. तुम्ही करत नाही हो, करा लवकर. भरपूर प्रेम भेटेल तुमच्यामुळे मला पण, आणि तुमच्यासाठी पण मी नवीन व्हिडिओ आणत जाईल. सो तर लव यू ऑल, हॅपी न्यू इयर. आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आत्ता देऊ का नाही, तेव्हा देतो नंतर ब्लॉगमध्ये. सो तर भेटूया, बाय बाय.